नमस्कार मंडळी. सर्व बॅग वगैरे भरून तयार झालो आम्ही सर्व. आणि आज 12 तारीख 14 मेला आमची पूजा असते सार्वजनिक. त्यासाठी यावर्षी जरा लेटच झाला आहे निघायला, पण आम्ही 12 तारीखला निघतो आहोत. सर्व आमच्या बॅगा भरल्या आहेत. ह्या बॅट घेतल्या आहेत 2 मंडळासाठी. आणि बॅगा भरून आता आम्ही संध्याकाळी 5 वाजता आमची बस निघणार आहे गोकुळानंद हॉटेलजवळून. आणि गावी जायची सर्व तयारी तयारी झालेली आहे. आणि रात्री जवळजवळ आम्हाला पनवेलला 10:30-11 वाजले. आणि नंतर जी झोप लागली ती पहाटे डायरेक्ट नांदगाव तरळे रस्ता आल्यावरच डोळे उघडले. आणि हा दिसतोय समोर रस्ता, तो तरळेतून पुढचा रस्ता दिसतोय. नांदगावातून आम्ही बसमधून चाललो आहोत. निसर्गरम्य असं दोन्ही बाजूला आपलं कोकणचं हिरवगार झाडी दिसते बघा. मे महिन्यात पण किती हिरवगार दिसते. गाव तो गाव असतो. खूप छान वाटतं बाय रोड येताना. हिरव्यागार वाटतं ना. हां होय होय, नंतर गरम होता, पण दिसत तरी हिरव्यागार दिसतं चांगला. आणि मी मुंबईवर नाही जातो त्यांना बराच वाटतं. गाव तो गाव हो. गाव तो गाव किती पण या गेला तरी आपलं गाव काय नाही. पण फक्त आता जमिनी विकता नाही आल्या लोकांनी. काय करणार आता? विकतात जोरात विकतात. आणि कोण विरोध तरी त्याला सपोर्ट करतो आपल्या गावाला सपोर्ट करतो. आपलं गावाला लोक त्याचं मागे ओढतं. होय होय, असं नाही. काय म्हणतो? बोल काय टाकतो. संध्याकाळी आणून व्यवस्था करायची म्हणजे रात्र आपल्या बदल. हो हो, त्यांना सांगण्यात मला बोल ना, आम्ही लाईट गेली मिक्सर लावलो त्याच्यावर. हे पडतो बरोबर आता लावतो. आपला घेतलेला असं ना. एका रांगोळीने एका रांगोळीने गोवर्धना
काम करता करता नाश्ता इलो है सगळे पूरा नाश्ता करतात हो म्हणजे शेंगदाणे नाही आहे गोड वाटतंय म्हणून सांगितलं ना आहे की ना आपल्याकडे सामर्थ्य नाही मला वाटलं टेम्पो आहे म्हणून पण ट्राय केली मनापासून टेम्पो आहे टेम्पो आलो आणि सगळ्या मंडळाची आमच्यातर्फे पोह्याची सोय केलेली असा आणि सगळे आता आपला पोह्याचा आस्वाद घेत आहेत दरीची वाडीची सगळी मंडळी बोलवत नाही राणे साहेबांना बोलवलं पाहिजे तो हे म्हणतात गिफ्ट डील करून सांगा गिफ्ट डील करा गिफ्ट डील करा मग मी करतो गिफ्ट डील करा हे हर्षदा पात घे ना का खाऊन आला काय रे कोण टाकलं ना खाली घाण करून ही माझ्या गावाकच असता मुंबई नाही हा लय भारी प्रसाद दिला वाटणं पडलो का तो अरे आत्ता पडलो ओरकून दे ए उघडे दे या खाली पडला तर ओरकून दे बस काय करतोय जे खाली पोरंगा खा खाऊ टाकतोला कोण गाडी जा शंकर बाबू हे चालू की वेगळाली कल्पना करुणी डोळे आवडीने करुणी डोळे आवडीने विश्वरूपा पाहिले देव तुझना मानिले निजे
आता याच्यातही एक ज्ञानबाची मेख आहे, उलटी मेख आहे म्हणा आता, खून उलटी आहे. व्यवहारात कसं असतं, एखादं सुंदर रूप दिसलं की माणसं चौकशी करायला लागतात, नाव काय यांचं. पण इथे मात्र उलट झालेलं आहे. आधी हा नाममहिमा मनामध्ये बिंबला आणि हे सुंदर नाव ज्याचं आहे त्याचं रूप कसं असेल अशी असोशी निर्माण झाली. आणि ते रूप साधं सुद्धा नाहीये. कोटी मदन ओवाळून टाकावे असं सुंदर रूप आहे. कोटी चंद्र सूर्य फिके पडावे असं तेजस्वी आहे. आता त्याला नाव काही द्या. या मधली खुर्ची काढाय की ये एक खुर्ची काढायली मधली. शिवा माझ्या मना, शिवा माझ्या मना, शिवा माझ्या मना, शिवा माझ्या मना, सदा काळी, सदा काळी, जेथे जेथे माझे मन, जेथे जेथे माझे स्वामी भणे माझी पूर्ण कार्याचा, स्वामी भणे माझी पूर्ण कार्याचा, हा काय झाला ना, काहीतरी टाकल्याने होतो, शेल टाकल्याने. तुला टाका. स्वामी म्हणे माझी पूर्ण कार्याचा. कर्पूरवासिनतोय मंदाकिन्या आचन्या जगन्नाथ इत्यर्थं प्रतिगृतां तमः. कर्पूरवासिनतोय मंदाकिन्या आचन्या जगन्नाथ इत्यर्थं प्रतिगृतां सत्यनारायण सांगाय परिवर्तिताभ्यो नमो नमः. कर्पूरवासिनतोय मंदाकिन्या आचन्या जगन्नाथ इत्यर्थं स्थानी समर्पयामि तदनुरूपा साप्यापेक्षो स्थानी समर्पयामि. स्नानकाले पंचामृत स्नाते पंचामृत दोन पाणी कामधेनु समर्पितं देवशी वेदेन्द्र गुणानंदं प्रतिगृहां सत्यनंदनाय प्रस्ताविना पयस्नानं समर्पयामि. पयस्नानं सिद्धोदकस्नानं समर्पयामि. सिद्धोदकस्नानं आचमनं समर्पयामि. दोन पाणी चंद्रमंडल संकाशं सर्वदिव्यं प्रदिस्नानात्मया दत्तकृतं प्रकृतामदति स्नानं समर्पयामि. दधि स्नानान्तरेण शुद्धोदकं शुद्धोदकं आचमनं समर्पयामि. आज्यं श्रामाज्यं आज्यं यज्ञपृष्ठं आज्यं स्नानार्थं प्रतिगृहां सत्यनारायणं कृतस्नानं समर्पयामि. कृतस्नानान्तरं शुद्धोदकं समर्पयामि. सर्वे औषधोपत्यं विष्णु स्नानार्थमयामित्यप्रीत्यर्थं प्रतिगृहां सत्यनारायण सांगाय परिवर्तिताभ्यो नमः. इक्षुदण्डं दिव्य शर्करा हरिं स्नातानि सदावत्ता ईशो भगवत्पुरेश्वर सत्यनारायण सांगाय परिवर्तिताभ्यो नमो नमः.
कर्तुला सुगंधी दैवसयुक्तं गन्धोदकं मया दत्त नित्यं प्रतिगृहीतां षष्ठेन गन्धोदकस्नानं पुनरोदकनिका सत्यनारायणगाचरितादिना गन्धाक्षतपुष्पाणि च समर्पयामि रूपं समर्पयामि सत्यनारायणगाचरिताक्षन्मः दीपं समर्पयामि सत्यनारायणगाचरिताभिमः नैवेद्याते पञ्चामृतशेषनैवेद्यं समर्पयामि मुखवासाते भूमिकांगुलं दास्यमां दक्षिणां समर्पयामि नमस्कार नमस्कारान् समर्पयामि सत्यनारायणसङ्गायस्य प्रतिपादिताभ्यो नमो नमः प्रार्थनां समर्पयामि अनेन पञ्चामृतपूजने भगवान् सत्यनारायणसङ्गायस्य प्रतिता प्रियन्ताम् उत्तरे निर्मार्ग विसर्जेत हे करूया दोघांपर्यंत वाद घेतला अभिषेक करायचा त्यामुळे अनुभव अभिषेक करा तुला स्वामी चंद्रमा विष्णुमेश्वर वासुदेव जगन्नाथ स्थान पीडायचे आखंड रोहिणी भगवान यमोवनिता वरुण पवन सेवन सीताश्राम ब्राह्मणा सीतासरे दिक्पाला कांतीचा लक्ष्मी निर्मिला कृष्णाची बुद्धिर्लज्जा वपुशांती कांती प्रमाता एतीतान अभिषिंदान सर्व कामार्थ सिद्धे अमृताभिषेक सुशांती पुष्टि पुष्टि शास्त्रु आणि आज पूजा संपन्न झालेली आहे आणि या ठिकाणी आरतीचा सुरुवात झालेली आहे. राई रकुमाबाई राणी या सगळा ओवाळी तो राजा विठोबाचा वळा जय देव पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रकुमाई वल्लभा राईच्या वल्लभा भावे ज्वलगा जय देव भारतच्या पूर्णरायची चंद्रबाई मारी अवघ्या देते झेंड्या पताका देवनाथी वंदरेचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावाची जय देव पांडुरंगा रकुमाई वल्लभा राईच्या वल्लभा भावे ज्वलगा भक्त जनयेची हो साधू जनयेची चंद्रभागे माझे स्नान दे करते दर्शन हे माझे कळवो मुक्ती विधवासी नामदेव माधवासी नामदेव भावे वारी
वाणी तेथे तुझे सद्गुरु वाढवणी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया टलिता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सत्यनारायण महाराज की जय. मी बाटी राहिलो ना तिकडे. नदी किनारी एक घात्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण दौड्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुख त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी हे बाबू देवा रे पाटी. सर्वांनी जितेंद्र दत्ताराम खानविलकर राजापूर यांच्याकडून मंडळीसाठी 5,000 रुपयाची 5,001 रुपयाची देणगी देण्यात आली आहे. मंडळ त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करते. सन्माननीय जितेंद्र दत्ताराम खानविलकर राजापूर यांच्याकडून 5,000 रुपये मंडळाला देणगी देण्यात आली आहे. मंडळ त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करते. बाई काय म्हणतं बरा ना कधी इलं हो तू घरात ना बाहेरच नाही पडलंच वाटतं अजून. तिकडे त्याच्यावर पण पाहुण्यावर फोकस मार. कोणच्या तो पाहुणं बसलो. हां बाबू तू कधी इलं खयचं पाहुणं हो अपूर्व दिसता तर मी विचारतोय ते का फेमस स्माइल दे जरा. भाजीवर झाकण ठेवता लागत ना. होय होय थोडा फ्रंट काहीतरी पान बिन पडला तो आपला सकाळी फणस पडलो जोरात. होय 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 हो भाजी होय होय म्हणूनच सांगतो. आता नाही फणस वर पण सकाळी गादाव करून होयच पडलो. हो हो झाडा ना. जेवणाची पण सर्व तयारी चालली आहे आणि भात तर भाजी वगैरे डाळ झाली आहे. भाताची तयारी चालू आहे. अथर्व तुला देतो व्हॉट्सअपची लिंक मग बघ. हां तुझं येणार. तुमचे भाचे माझ्या बाजूकच राहतात ना मुंबईत. कुठं घ्यावे सन्माननीय विजय गाडी 600 यांच्याकडून 202 रुपये
सत्यनारायणच्या पूजेसाठी देणगी स्वरूपात देण्यात आली आहे. मंडळ त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करते. अरे हो 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 चला 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 पेटी आणलं कुठे ना जा स्वरूपात देण्यात आलेले आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. अमित साठम शिरगाव 1500 रुपये सत्यनारायण पूजेसाठी देणगी स्वरूपात आलेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. बाबू एकदा फिरून
जाऊ नको कुठे काउंटर पुराव दाखवू ना जेवलो नाही म्हटलं तर परत ह्या बघून काय म्हणतो हो कोणा आका भरपूर जेव म्हटलं आपण दाबून जाऊ दाबून आमच्या पंक्तीमध्ये पहिलीच मुलगी आहे, चमच्याने खाते, ती हाताने नाही खात. तुझं गेला व्हॉट्सअप